नमस्कार. कृषी दर्शनच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. म्हणजे प्रत्येक शेतकरी आपलं पीक चांगलं येण्यासाठी काबाड कष्ट करत असतो, पण त्याच शेतकऱ्याची शेती फायदेशीर होते ज्याला विपणन विक्री व्यवस्था जमते. याचं मुख्य कारण असं की जेव्हा सुगीचा हंगाम असतो तेव्हा प्रत्येकजण आपला शेतमाल बाजारात आणतो, बाजारभाव पडतात, प्रसंगी लागवडीचा खर्चसुद्धा त्यामधून भागत नाही. म्हणून काय करायला हवं तर आपण साठवणूक चांगल्या पद्धतीने करायला हवी आपल्या शेतमालाची, आणि जेव्हा बाजार मूल्य वाढेल तेव्हाच आपला शेतमाल बाजारात आणायला हवा. पण मग प्रश्न येतो ती साठवणूक कुठे करायची आणि तोपर्यंत जी आर्थिक निकड आहे ती कशी भागवायची. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची जी एक योजना आहे ती म्हणजे शेतमाल तारण कर्ज योजना ही फार महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर असं आहे की सध्या आपल्याकडचं जे महत्त्वाचं पीक आहे कोकणातलं ते म्हणजे काजू. या काजूचा काढणीचा हंगाम नुकताच संपत आलेला आहे. काजू हे फार महत्त्वाचं पीक आहे, परकीय चलन मिळवून देणारं पीक आहे. पण काजूमध्ये सुद्धा तेच आहे की आत्ता जर काजू लगेचच बाजारात आणला तर त्याला चांगला भाव मिळणार नाही. म्हणूनच ही जी राज्य पणन मंडळाची योजना आहे ती योजना आपल्याला काजूमध्ये कशी वापरात आणता येईल याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आपला आजचा विषय आहे काजू शेतमाल तारण कर्ज योजना. म्हणजे यासाठी आपण आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे श्रीयुत मिलिंद गजानन जोशी यांना, सहाय्यक सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे याचं जे रत्नागिरी इथे कोकणचं कार्यालय आहे त्यामध्ये ते कार्यरत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. दूरदर्शनतर्फे आपलं हार्दिक स्वागत. कोकण म्हटलं की असं समीकरण आहे की कोकण म्हणजे आंबा, पण गेल्या काही वर्षांमध्ये वातावरणातल्या बदलांमुळे वगैरे आंब्याचं उत्पादन कमी आहे. अशा पार्श्वभूमीवर काजू मात्र थोडंसं भरवशाचं पीक शेतकऱ्यांना वाटायला लागलेलं आहे. तर या काजूचं महत्त्व आपण कसं विशद करून सांगाल? मुळात काजू हे परकीय चलन देणारं महत्त्वाचं पीक आहे आणि कोकणचा जर विचार केला तर कोकणातलं जे काजूचं उत्पादन आहे त्याची गुणवत्ता सर्वश्रेष्ठ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर आपण काजूचा विचार केला तर भारताचा जगात आपला दुसरा क्रमांक आहे आणि आयव्हरी कोस्टचा पहिला क्रमांक आहे. हे जरी असलं जवळजवळ 11.25 लाख हेक्टर एवढं क्षेत्र काजू पिकाखाली आणि भारताचं जे उत्पादन आहे ते जवळजवळ 7,72,000 मेट्रिक टन एवढं काजूचं उत्पादन आपल्या भारतामध्ये होतं. एकूण जर आपण बघितलं जवळजवळ 25% क्षेत्र आपल्या भारताचं आहे संपूर्ण जागतिक याचा विचार केला तर, आणि जवळजवळ 20% उत्पादन हे आपल्या भारतात आहे. असं जरी असलं तरी काजूची जी निकड आहे आपली ती काजूची निकड आपल्याकडनं पूर्ण होत नाही. कारण आपल्याकडल्या ज्या काजू प्रोसेसिंग इंडस्ट्री आहेत त्यांना जवळजवळ 16 लाख मेट्रिक टनाची काजूची बी प्रोसेस करतात. त्याच्यामुळे आपल्याला काजू बी आयात करण्याशिवाय पर्याय राहत नाही. आपली गुणवत्ता सर्वश्रेष्ठ आहे पण आपलं उत्पादनात आपण कमी पडतो. त्यामुळे काजूला आर्थिक बाबीच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व. महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे ते जवळजवळ 1,91,000 हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली, आणि दिवसेदिवस काजूच्या लागवडीकडे आपण मगाशी म्हणालो तसं लोकांचा कल वाढतोय. वातावरणातल्या बदलामुळे आंब्याचं उत्पादन दिवसेदिवस घटत चाललंय आणि त्याला सक्षम पर्याय आंबा सोडला तर कोकणाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे आंबा आणि काजू या दोन महत्त्वाच्या पिकांवर अवलंबून आहे. आणि अशा परिस्थितीत आपल्याला स्टॅबिलिटी देण्याकरता किंवा त्याला स्थिरता देण्याच्या दृष्टीनं काजू पिकाकडे बघितलं जाते आणि काजूची उत्पादकताही आपल्याकडे चांगली आहे आणि उत्पादनही चांगलं येते. यावर्षी आंब्याची एवढी वाईट परिस्थिती असताना काजूची परिस्थिती अतिशय चांगली. काजूची आवक बाजारपेठेतली यावर्षी सुद्धा वाढलेली. या सगळ्या जर गोष्टी विचारात घेतल्या तर काजू कोकणाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं क्रॉप आहे, याच्यात काही शंका नाही. आपण म्हणालात तसं आपण आयात करतो आणि विशेषतः आफ्रिकेमधून आपल्याकडे जो आयात केला जातो काजू, तर त्याची गुणवत्ता दर्जात्मक फरक काय आहे? आफ्रिकन काजू आणि आपल्याकडला काजू याच्या गुणवत्तेमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. म्हणजे दिसताना आपल्याला काय वाटतं की वा दिसायला सुरेख आहे म्हणजे तो चांगला असतोच असं नाही. आफ्रिकन काजू जो येतो त्याची लांबी जास्त असते, तर एकदम पांढरा स्वच्छ असा तो काजू असतो आणि त्याची जर म्हणजे पौष्टिक मूल्य जर त्याची आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्या काजूपेक्षा 10% फॅट जास्त आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट आपल्यापेक्षा कमी आहे. आपल्याकडल्या काजूमध्ये प्रोटीन जास्त आहेत, खनिजे आहेत, लोह आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे. हे घटक आफ्रिकन काजूपेक्षा जास्त प्रमाणात आहेत.
आणि मुख्य फॅट कमी असल्यामुळे आपला काजू आरोग्यदृष्ट्या जास्त फायदेशीर आहे. नक्कीच. अशा या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं असाल तर लोकांना कळतच नाही, कारण मार्केटमध्ये काय असतं की मला कमी दर स्वस्तात मिळतोय कुठला काजू, तिकडे लोकांचा कल असतो आणि दिसायला जो चांगला तो चांगला, अशी एक आपली मानसिकता असते. आपला जो कोकणातला काजू आहे त्याचा जो रंग आहे तो थोडासा पिवळसर किंवा ज्याला क्रीमी व्हाईट म्हणतो अशा पद्धतीचा त्याचा रंग आहे आणि तो दिसायला तेवढा अट्रॅक्टिव्ह नाही जेवढा आफ्रिकन काजू आहे. त्यामुळे आपण बघितलं असाल की 650-700 रुपयात सुद्धा काजू मिळतो. पण जो कोकणातला काजू आहे तो काजू 10.5 किंवा म्हणजे 1050 किंवा 1100च्या दरम्यान तो बाजारामध्ये विक्रीला येतो. त्यामुळे किंमत जास्त आहे, रंग कमी आहे, पण त्याची पौष्टिक मूल्य जास्त आहेत आणि त्याच्यामुळे कोकणातल्या काजूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता ते ओळखायचं कसं, असं ग्राहकांचा प्रश्न असतो. सोपी पद्धत आहे त्याच्यामध्ये. कोकणातला जो काजू असतो, जो डोक्याकडला जो भाग आहे तो जाड असतो आणि खालचा भाग निमुळता असतो आणि त्याला एक बाक असतो. आणि जो आफ्रिकन काजू असतो तो सरळ असतो आणि पांढरा स्वच्छ असतो, दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह असतो. त्यामुळे तो आपण सहज ओळखता येऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते, जेव्हा हे काजू उत्पादक प्रक्रियादार असतात ते जेव्हा त्याची विक्री करतात त्यांना त्यांच्यापुढे अडचण असते की अरे बाबा हे विकायचं कसं, कारण तो 650 रुपयाच्या अगेन्स्ट 1000 रुपये किंवा 1500 रुपये म्हणजे ती किंमत ग्राहकाला जास्त वाटते. बरोबर. म्हणून आता त्याच्यामागे त्याचं कारण असं आहे की त्याची प्राइसिंग, आफ्रिकन काजू येतो तो 90 ते 100 रुपये किलोनी काजू बी इथपर्यंत पोहोचते आणि आपल्या महाराष्ट्रातली किंवा कोकणातली जी बी आहे ती जवळजवळ 125 रुपयापर्यंत किंवा अगदी 140-160 रुपयापर्यंत जाते. आणि त्याच्यातनं उतारा जो आहे तो 25% मिळतो. म्हणजे किमान 100 ते 150 रुपये त्याच्या रॉ मटेरियलच्या किमतीमध्ये जास्त जातात. त्यामुळे प्राइसिंग जास्त असलं, दिसायला कमी आकर्षक असला तरी कोकणातल्या काजूचं महत्त्व नक्की अधोरेखित झालेलं आहे आणि शेतकऱ्याला चांगले पैसे देण्याच्या दृष्टीनं हे काम महत्त्वाचं आहे. ही जी योजना आहे पणन मंडळाची पीक तारण कर्ज योजना, तर ती कधी सुरू झाली, काय वैशिष्ट्ये आहेत, याबद्दल माहिती द्या. ॲक्च्युअली ही योजना 1998ला चालू झाली. त्याच्यानंतर ही पुढे आपण त्याच्यामध्ये वेगवेगळी पिकं ॲड करत गेलो. त्याच्यामध्ये काजू ॲड केला आहे, सुपारी ॲड केलेली आहे, हळद ॲड केलेली आहे, ही नंतर ॲड केलेली पिकं आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे तूर, उडीद, मूग, चणा, त्याच्यानंतर सूर्यफूल, भात, गहू, मका या पिकांना सुद्धा ही आपण योजना राबवतोय. आणि कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये बाजार समितीच्या माध्यमातून काजू गेले 5 वर्षापासून ही योजना प्रभावीपणे काजूसाठी राबवली जाते. अच्छा, ही नेमकी योजना काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे? बाजारामध्ये आवक वाढते. हो. बाजारातली आवक वाढली की अर्थशास्त्राचा नियम आहे त्याप्रमाणे बाजारातले दर कमी होतात, आवक वाढली की दर कमी होतात आणि पर्यायाने शेतकऱ्याला कमी पैसे मिळतात. आता जर त्याचा उत्पादन खर्च काढला आपण काजू बीचा तर सर्वसाधारणपणे तो 110 रुपयाच्या आसपास आहे. आणि आता जर काजू बीचा बाजारातला दर जर बघितला, कारण आता काजू बीची आवक मोठ्या प्रमाणात आहे, तर तो दर बघितला तर जवळजवळ 100 रुपयाच्या आसपास आहे. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्यात हे नुकसान होऊ शकतं. अशा वेळेला शेतकऱ्याची अडचण दूर करण्यासाठी आपण ही योजना आणलेली. कारण ही योजना आणण्यामागचा मूळ उद्देश तोच आहे की शेतकऱ्याची आर्थिक निकड असते, त्याच्याकडे साठवणुकीच्या सुविधा नसतात, म्हणून तो विकतो. ते विकायला आपण त्याला प्रतिबंध केला आणि त्याला जर काही प्रोटेक्शन दिलं तर आपण चांगल्या प्रकारे शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ करू शकतो. या दृष्टिकोनातून आपण ही योजना पणन मंडळामार्फत राबवतोय. साठवणूक कुठे होते, ती कोण करणार? कारण शेतकऱ्याकडे प्रत्येकाकडे काय साठवणुकीची साधनांची उपलब्धता नसते, तर ते कोण करणार आणि कर्ज कसं मिळतं? ही योजना आपण ज्यावेळेला अंमलबजावणीची सुरू केली तेव्हा पणन मंडळाच्या माध्यमातून बाजार समितींच्या थ्रू ही आपण योजना राबवतो. कारण प्रत्येक जवळजवळ तालुक्याला, कोकणचा विचार सोडला तर बाकी इतर ठिकाणी प्रत्येक तालुक्याला बाजार समिती असते आणि शेतकऱ्याला कनेक्ट करायला ती अगदी सहज उपलब्ध असते. त्यामुळे बाजार समितीच्या माध्यमातून आपण ही योजना राबवतो. आणि ही आपण योजना राबवताना त्याच्यासाठी लागणारा असेल गोडाऊन असेल, गोदाम असेल, त्याच्यानंतर त्याची सुरक्षा असेल, त्याच्यासाठी असणारा इन्शुरन्स किंवा विमा ज्याला म्हणतो आपण, या सगळ्या गोष्टीची जबाबदारी बाजार समितीची असते. त्यामुळे शेतकऱ्यावर याचं बर्डन अजिबात पडत नाही. आणि आपला मूळ उद्देश असा आहे की शेतकऱ्याला त्याचा जो वाढीव दर मिळतो, कारण सर्वसाधारण कसं असतं की पावसाचा हंगाम संपला की काजूबीचा हंगाम पण संपतो आणि जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा त्याच्यामध्ये आर्द्रता वाढते. आर्द्रता वाढली तर काजूबीला बुरशी येण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकरी आपली बी एकदा विकून कशी टाकावी अशा याच्यामध्ये परिस्थितीत असतो. आणि म्हणून आपण काय करतो की बाजार समितीची जी गोदाम असतात त्या बाजार समितीच्या गोदामात शेतकऱ्यांनी आपली बी आणून ठेवावी आणि त्या बीवरती आपण त्याला तारण कर्ज उपलब्ध करून देतो. याचा उद्देश एवढाच आहे की काजूबीचा हंगाम संपल्यानंतर ज्या वेळेला दर वाढतात तो वाढीव दराचा फायदा आपल्याला कसा शेतकऱ्याला देता येईल.
कारण आजची जर परिस्थिती आपण बघितली असेल तर सर्वसाधारण व्यापारी हे खरेदी करतात. हो. हे आता सद्यस्थितीत एक तर आठवडे बाजार किंवा बाजारामध्ये जाऊन काजू बीची खरेदी होते. ही काजू बीची एक तर खरेदी करून ती आपल्या गोदाममध्ये स्टोअर करून ठेवतात आणि जेव्हा बाजारभाव वाढतात तेव्हा ती विक्रीसाठी बाहेर आणतात. आणि हा जो अतिरिक्त फायदा असतो तो जो साठवणूक करणाऱ्या त्या व्यापाऱ्याला मिळतो. शेतकरी एवढे काबाड कष्ट करतो, त्या काजूसाठी एवढी मेहनत घेतो, वातावरणातले बदल आणि या सगळ्या रिस्क तो सांभाळत असतो आणि तरी सुद्धा त्याला तसा फायदा होत नाही. आणि म्हणून त्याचा फायदा करण्यासाठी आपण ही योजना आणली. आता पावसाळा तोंडावर आला की त्याला खतांची आवश्यकता असते, औषधांची आवश्यकता असते, त्याला पैशाची निकड असते. मग त्याची पैशाची निकड आपण कशी भागवायची, म्हणून आपण या योजनेच्या माध्यमातून त्याला अतिशय अल्प दराने आपण कर्ज उपलब्ध करून देतो. सरळ व्याज पद्धतीने आपण 6% दराने त्याला एक कर्ज उपलब्ध करून देतो. आणि याचा उद्देश एवढाच आहे की त्याची तातडीची गरज भागली, त्याच्यासाठी योजनेसाठी लागणारं एकतर गोदाम बाजार समिती माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे, त्यामुळे त्याला साठवणुकीची सुविधा नाही, ही त्याची अडचण दूर झाली आणि त्याची सुरक्षा बाजार समिती घेणार आहे. त्यामुळे त्याचा माल सुरक्षित आहे आणि जेव्हा बाजारातले दर वाढतील तेव्हा तो माल विकून त्या पैशाची प्रतिपूर्ती तू करू शकणार आहे. किती कर्ज साधारण मिळतं? प्रति झाड उत्पादन, सरासरी उत्पादन आपण विचारात घेतो, कारण प्रत्येक वर्षी हंगामात चढ उतार असतात, पण तो विचार आपण करून प्रति झाड निश्चित करतो आणि त्याच्या 7-12 उतारावरती झाडांची संख्या असते, त्याच्या प्रमाणात आपण त्यांना ते कर्जाची रक्कम निश्चित करतो. बरं, त्याचं उत्पादन आहे त्या उत्पादनापुरतं आपण ते कर्ज त्याला उपलब्ध करू. एक उदाहरण देऊन सांगाल काही आकडेवारी? 100 रुपये समजा बाजारातला दर आहे, आता त्याला कर्ज आपल्याला द्यायचं आहे, तर समजा एक 100 झाड आहेत आणि हेक्टरी जर 15 किलो म्हणजे पर झाड आपण 15 किलो उत्पन्न विचारात घेतलं तर 1500 किलोपर्यंत त्याचं उत्पादन होणार. मग तेवढ्या किलोवरती आपण त्याला कर्ज उपलब्ध करून देतो आणि ते देताना त्याची कर्जाची मर्यादा आहे ती 75% किंवा 100 रुपये या कमाल मर्यादेत आपण देतो. समजा जर 100 रुपये बाजारातला दर असेल तर त्याला 75 रुपये आपण तारण कर्ज देतो, म्हणजे 100 रुपयाची काजूबी ठेवली तर 75 रुपये त्याला मिळणार. आणि तेच जर समजा काजूबीचा दर हा 100 रुपयापेक्षा जास्त असला तर त्याची 75% होणारी रक्कम जास्तीत जास्त कमाल मर्यादा 100 पर्यंत आपण त्याला देतो. बरं, आणि हे किती महिन्यासाठी कर्ज दिलं जातं? परतफेड कारण त्याची व्हायला याचा पाहिजे. कालावधी आपण 6 महिने ठेवलाय. 6 महिने. कारण याचं कारण असं आहे की सर्वसाधारणपणे काजू बीचा दर आहे किमान 20 वर्षाचा डाटा जर तुम्ही बघितला तर एक गोष्ट लक्षात येईल की साधारणपणे हंगामात काजू बीचा दर कमी असतो आणि जेव्हा गणपती येतात, गणपती ते दिवाळी या हंगामामध्ये काजू बीचे दर वाढत जातात. पर्टिक्युलरली दसरा आणि दिवाळी या हंगामात तर सगळ्यात जास्त दर काजू बीचे असतात. त्यामुळे गणपतीपासून ते प्रोसेसला सुरुवात करतात, त्यामुळे त्या कालावधीत हेच दर जे आता 100 रुपयापर्यंत आहेत ते साधारण 140, 150, 160 पर्यंत वाढतात. त्यामुळे अतिरिक्त फायदा त्या हंगामात मिळतो, म्हणून आपण त्याची मुदत 6 महिने करता ठेवलेली. ही योजना जर आपल्याला घ्यायची असेल एखाद्या उत्पादकाला तर मग त्याच्यासाठी कागदपत्र सादर करणं आलं, ती कुठली कुठली लागतात? पण एकदम साधी, सोपी आणि सुटसुटीत ही योजना केलेली आहे. फार काही कागदपत्र त्याच्यासाठी लागणार नाहीत. त्याच्यासाठी लागणारं कागदपत्र पहिला म्हणजे त्याचा अर्ज, तो बाजार समितीकडे उपलब्ध असतो. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्याकडसाठी 7-12 उतारा ज्याच्यावर काजू पिकाची आणि झाडांची नोंद आहे. तिसरी गोष्ट बँक डिटेल्स, कारण तुम्हाला जेव्हा कर्ज देणार आम्ही हातात कॅश देत नाही, ते बँक अकाउंटला ट्रान्सफर होतात, त्यामुळे बँक डिटेल्स. चौथं त्याची ओळख म्हणून आधार कार्ड आणि बाजार समिती आणि त्यांच्यामध्ये करारनामा केला जातो, तो नोंदणीकृत नसतो, सर्वसाधारण करारनामा असतो. त्यामुळे हे कागद एका दिवसात सुद्धा तयार होतात, म्हणजे त्याला काही फार मोठे कष्ट शेतकऱ्याला घ्यावे लागत नाही आणि इतके सोपं करून ठेवलेलं आहे की ते कागदपत्र असतील तर तुम्हाला त्या दिवशी सुद्धा लोन उपलब्ध होऊ शकतं. अच्छा, एवढं सोपं करून ती योजना आहे. काही अटी शर्ती त्याच्यासाठी आहेत का? अटी शर्ती इतर ह्यांच्यासारख्या अटी शर्ती काही खास नाहीयेत, कारण याच्यासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या बाजार समिती पुरवणार आहे, गोडाऊन बाजार समिती देणार आहे. समजा बाजार समितीकडे गोदाम उपलब्ध नसेल तर आपण महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची गोदाम आहेत, ती गोदामं त्याच्यासाठी आपण भाडेतत्वावर घेऊन म्हणजे त्यांचा रेंट देऊन आपण ती वापरासाठी घेऊ शकतो. अगदीच पर्याय नसेल तर आपण खाजगी गोदाम सुद्धा बाजार समिती भाडेतत्वावर घेते आणि शेतकऱ्याचा माल त्याच्यामध्ये स्टोअर करते, ज्यामुळे शेतकऱ्याची सुविधा व्हावी या दृष्टिकोनातून आपण जास्तीत जास्त अटी शर्ती सुद्धा आपण सोप्या केलेल्या आहेत. बरं, आणि त्याचा व्याजाचा दर 6% आहे, त्याच्यामुळे तीही काही अडचण नाही. वाणही वेगवेगळे आहेत, त्यानुसार काजूबीचा आकारही बदलतो. पुन्हा साठवणूक करणं आलं म्हणजे मग काही रोग, कीड वगैरे त्याच्यामुळे होणारं नुकसान, तर आपण जरूर त्याच्याबद्दल चर्चा करा सर. पहिली जर महत्वाची गोष्ट असेल तर त्याची वाढ पूर्ण झालेली असली पाहिजे. आपल्याकडे तर पर्टिक्युलरली गोव्याकडला जो भाग आहे तिथे काजूबी खाली पडेपर्यंत कोणी काजूबी काढत नाही आणि अशा बीमध्ये काजूची पूर्ण वाढ झालेली असते. आपल्या काही भागामध्ये असं केलं जातं की काजूबीचा रंग रखाडी रंगाचा झाला की ती काजूबी काठीच्या सहाय्याने काढली जाते.
हे जे काजूगर असतात ते अपरिपक्व असतात. बरोबर. म्हणजे दिसायला तुम्हाला वाटतं की मॅच्युअर आहे, पण तसं मॅच्युअर नसतं. ते पूर्ण परिपक्व झालेले नसतात. जेव्हा बोंड तुमचं पूर्ण रंगाचं पिवळं असेल, लाल असेल, तर पूर्ण लाल आणि रंग झाल्यानंतर ते जेव्हा खाली पडतं तेव्हा त्याची गुणवत्ता सर्वश्रेष्ठ असते. म्हणून आपण अपेक्षा अशी करतो की ते पूर्णपणे मॅच्युअर बोंड असावं. आता काजू कसं आहे की काजूला बी बाहेर लागते, इतर फळांपेक्षा हे वेगळं आहे. त्यामुळे त्याचं जे बोंड असतं ते काजूपासून आपल्याला वेगळं करावं लागतं. ते वेगळं करताना त्याचा जर काही भाग तिथे राहिला तर त्याच्यामध्ये बुरशी होऊन लागण्याची शक्यता असते आणि काजू बी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे काजू बी ती स्वच्छ म्हणजे त्याचं जी स्वच्छता केलेली पाहिजे. बोंडाचं जर कुठे पार्ट असेल, काही झाडाचं कुठे पार्ट त्याला लागलेला असेल किंवा काही ठिकाणी कीड आणि रोग जर आलेले असतील तर कीड रोग झालेल्या काजू बिया बाजूला करायच्या आणि ती स्वच्छ असलेली चांगली प्रतवारी करून काजू बिया आपण वेगळी घेतो. त्याच्यामध्ये वेंगुर्ला 1 आणि 147 या ज्या कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती आहेत, या जातींचा आकार खूप छान आहे. मोठ्या साईजच्या बिया आहेत, तर त्याचा बाजारातला दर हा वेगळा असतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या जर काजू बिया असतील तर त्याचा फायदा शेतकऱ्याला निश्चितपणाने जास्त होतो. पण म्हणाला तसं कागदपत्र वगैरे काही फार जंत्री सादर करायची नाहीये, पण तरी सुद्धा ही योजना अवलंबली कशी जाते, म्हणजे त्याची अंमलबजावणी कशी केली जाते? शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधावा. बाजार समितीकडे एक अर्ज असतो, त्या अर्जात बाकी काही नसतं, तुमची सर्वसाधारण माहिती असते. ती सर्वसाधारण माहिती तुम्ही त्यांच्याकडे जमा केल्यानंतर तुम्ही बाजार समितीशी चर्चा करायची की गोदाम तुमच्या कुठल्या गोदामामध्ये ते ठेवणं त्यांना संयुक्तिक आहे, म्हणजे वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये ठेवणं संयुक्तिक आहे किंवा त्यांना बाजार समितीच्या गोदामात ठेवणं शक्य आहे का? नसेल तर त्यांच्या जवळपास कुठे गोदाम असेल तर ते भाडेतत्त्वावर बाजार समिती घेईल आणि त्या ठिकाणी ते ठेवेल. ते गोदाम निश्चित झाल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांची काजू बी ती त्या ठिकाणी आणली जाते. तिची प्रत आपण तपासतो, त्याची आर्द्रता तपासतो, त्याचं आकारमान बघतो. आकारमान साधारणपणे 170 पर्यंत जर काउंट असेल तर आपण ती बी ग्राह्य धरतो. 100 नग 170 नग. त्याच्यानंतर आपण त्याची आर्द्रता तपासतो, ती 60% पर्यंत 7% पर्यंत आपण ती ठेवतो. याचा उद्देश असा असतो की जेव्हा पावसाळा चालू होतो ती आर्द्रता वाढतं, कारण आर्द्रतेचं जे याचं मर्यादा आहे ती 12% पर्यंत आहे. त्यामुळे आपण 7% पर्यंत जी मर्यादा आहे अशा प्रकारची काजू बी आपण ऍक्सेप्ट करतो. आणि काजू बी एकदा तुमची प्रतवारीकाराने काजू बी ऍक्सेप्ट केली की ती गोदामामध्ये घेतली जाते, त्याचं वजन केलं जातं. वजन करून त्याच्या नोंदी या लगेच बाजार समितीकडे येतात. तात्काळ तुमची कर्जाची रक्कम निश्चित केली जाते आणि तुम्हाला कर्ज त्या दिवशी सुद्धा आपण देऊ शकतो. अरे वा, इतकं सोपं आहे. म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी एक विमुख दिवस योजना. नाही, जास्तीत जास्त 1 दिवस. कारण कसं असतं, काही वेळेला तर लांबच्या अंतरावर दापोली किंवा गुहागर सारख्या ठिकाणी असेल तर तिथनं ते येऊन त्याचं अप्रुव्हल घेऊन जास्तीत जास्त 1 किंवा जास्तीत जास्त 2 दिवस रत्नागिरीच्या बाजार समितीमध्ये येऊन आपल्याला भेटलं पाहिजे. म्हणजे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांनी पणन मंडळाशी संपर्क साधावा किंवा बाजार समितीच्या लोकांशी संपर्क साधला तरी आपण ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. वा, आतापर्यंत किती काजू उत्पादकांनी याचा लाभ घेतलाय, काय सांगू शकाल? म्हणजे मागील जर 5 वर्षाचा आपण विचार केला तर म्हणजे आपण साधारणपणे 50 लाखापासून ते जवळजवळ 1.5 कोटीपर्यंत कर्ज वाटप केलेलं आहे प्रत्येक वर्षी. आता त्याच्यात कसं असतं की सरासरी जर 5 वर्षाची आपण काढली तर जवळजवळ 1000 क्विंटल एवढी काजू बी आपण आजपर्यंत सरासरी प्रत्येक वर्षी तारणात ठेवलेली आहे. त्यातनं 86 लाखाचं कर्ज आपण त्यांना दिलेलं आहे आणि सगळ्या कर्जाची मुदतीत पूर्ण परतफेड झालेली आहे. कोणाही शेतकऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतलेला नाही. ही अतिशय महत्त्वाची बाब मला प्रामुख्याने तर सांगावे लागेल. आणि त्यांना जवळजवळ जर रेट काढला तर त्यांचा खर्च वजा आता 27 रुपये प्रति किलो, 27,000 रुपये मेट्रिक टनाला त्यांना फायदा झालेला आहे. काजू उत्पादकांसाठीही आहेच, पण प्रक्रिया उद्योग करणारे पण बरेच लोक आपल्याकडे कोकणात आहेत. काही लोक असे आहेत की उत्पादक पण आहेत, प्रक्रिया उद्योग पण चालवत आहेत, काही फक्त प्रक्रिया उद्योग करतायत. तर त्यांच्यासाठी या योजनेचा कसा काय फायदा? आता ज्याच्यामध्ये जे उत्पादक आणि प्रक्रियादार आहेत, कारण जो उत्पादक आहे आणि स्वतः प्रक्रियादार आहे तर त्याला आपण त्याचं जे उत्पादन आहे तेवढ्या सीमेपर्यंत किंवा तेवढ्या मर्यादेपर्यंत आपण त्याला ती योजनेचा लाभ देतो. फक्त उत्पादकांसाठी ही योजना फक्त उत्पादकांसाठी. आयातीचा जर विचार केला तर आयात पण मोठ्या प्रमाणात होत असते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जर स्टॅटिस्टिक बघितलं, आपलं उत्पादन आहे किती? 7,72,000 मेट्रिक टन. प्रक्रिया होते 16 लाख मेट्रिक टन. म्हणजे उत्पादनापेक्षा जास्त जवळजवळ 9 लाख मेट्रिक टन काजू आपण आयात करतोय. कारण आपल्या प्रक्रिया उद्योजकांची गरज आपण भागवत नाही. आता प्रक्रिया उद्योजकांची गरज भागवायची असेल तर आपल्याला या बिया स्टोरेज केल्या तरच त्यांना ते कच्चा माल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे काजू बीचा दर हा वाढतच जाणार आहे. प्रक्रिया योग्य पद्धतीने होणं
हे पण फार महत्वाचं आहे, त्याबद्दल काही सांगाल का? प्रक्रिया करणं सहज सोपं आहे, त्याच्यात काही अवघड अशी फार स्किल अख्खे त्याच्यात नाही. अख्खे गर जास्तीत जास्त निघावे. आता तर त्याच्यात मेकॅनायझेशन झालेले आहेत सगळ्या. पूर्वी कसं हाताने सगळं काढायला लागायचं, आता तशी गरज लागत नाही, सगळं मेकॅनाइज आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा प्रश्न येत नाही. प्रश्न येतो तो मार्केटिंगचा, आणि मार्केटिंग करताना सगळ्यात मोठी जर अडचण असेल तर दराची येते. हो, कारण आयात दर आणि आपल्याकडल्या काजूबीचा दर याच्यातला जो काजूबीची जी तफावत आहे ती सगळ्यात मार्केटिंगमध्ये सगळ्यात मोठी अडचण. त्याचं ब्रँडिंग करण्याची गरज आहे. आणि गुणवत्ता कसं आहे, जोपर्यंत कंझ्युमरला कळत नाही, दोन्ही काजू समोर आल्यानंतर जे अट्रॅक्टिव्ह आहे तेच कंझ्युमर घेणार. त्याला त्याची गुणवत्ता जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो जास्त दराची काजूबी घेण्यासाठी प्रवृत्त होणार नाही. पण आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर आपली बी सर्वोत्तम आहे, आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा नक्की मिळू शकतो. पण त्याचं ब्रँडिंग करण्याची निश्चित गरज आहे. शेतकऱ्यांना आपण आज या कार्यक्रमाच्या सांगतेकडे चाललोय, तर काय आवाहन कराल, सल्ला द्याल? मी पण शेतकरी आहे. माझं दापोली तालुक्यात माझी स्वतःची बाग आहे बर, काजूची, आणि मी सांगतो की याचा फायदा निश्चित होतो. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. कारण तुमची याच्यातील निकड भागू शकते, तुम्हाला अल्प दरात कर्ज उपलब्ध होऊ शकतं, आणि त्याच्यातनं निश्चितपणाने फायदा हा तुम्हाला होईल. तर मी पुन्हा एकदा नम्रपणे आवाहन करतो की जास्तीत जास्त काजू उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपलं उत्कर्ष करून घ्यावा. काजू हे तर महत्त्वाचं पीक आहेच, भारतासाठीच नव्हे, महाराष्ट्रासाठी, कोकणासाठी, कोकणातल्या उत्पादकांसाठी खूप महत्त्वाचं पीक आहे. आपण लागवड विद्यापीठाच्या शिफारशीनुसार करतच आहोत. वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 हे जे वाण आहेत त्याची जास्त लागवड करायची, कारण त्याच्यामध्ये जो आकार आहे काजू गराचा तो फार महत्त्वाचा आहे. बीचा आकार सरांनी आपल्याला सांगितलं तसं 170 पर्यंत तरी एका किलोमध्ये बी बसलं पाहिजे, म्हणजे आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. आणि ही योजना फार महत्त्वाची आहे, कारण आत्ता आपण जी चर्चा केली की आत्ता जो हंगाम संपलेला आहे काढणीचा, त्यानंतरचा दर सरासरी बघितला तर काजू बीला फक्त 100 रुपये दर मिळतोय. तोच दर आपण जर 4-5 महिने काजू साठवून ठेवले, बी साठवून ठेवली, तर तो 140-150 पर्यंत सुद्धा जाणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला या पणन मंडळाची जी योजना आहे, काजू तारण कर्ज योजना, याचा आपण जरूर लाभ घ्यावा. फार सुटसुटीत अशी योजना आहे, फार आपल्याला कागदपत्रंसुद्धा जमवायची नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त आपल्याला पणन मंडळाशी किंवा रत्नागिरीला जी बाजार समिती आहे तिच्याशी मात्र लगोलग संपर्क साधायचा आहे. सर, आपण आज इथे उपस्थित झालात आणि फार महत्त्वाची माहिती आपल्या काजू उत्पादकांना दिली आहे, त्याबद्दल दूरदर्शनतर्फे हार्दिक आभार. नमस्कार. धन्यवाद.